नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत. बरेच लोक विचारतात की रिअल इस्टेट मी विकली, माझं घर विकलं, फ्लॅट विकला, तर मला किती कॅपिटल गेन टॅक्स बसेल आणि तो कसा वाचवावा, या संदर्भातले प्रश्न आहेत. पण त्याच्या आधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन गेन टॅक्स म्हणजे काय, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जो पिरियड आहे त्याच्यावरती हे कॅपिटल गेन टॅक्स अवलंबून आहेत. आपल्याला एवढं माहिती आहे की फक्त प्रॉपर्टी विकली तर कॅपिटल गेन टॅक्स, तर तसं नाही आहे. तर प्रॉपर्टी व्यतिरिक्त काही असे असेट आहेत की ज्यांना आपला हा कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय आणि तो किती आहे, कुठल्या कुठल्या ॲसेट क्लासेसवरती. मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲसेट्स बघणार आहोत. तर आपण म्युच्युअल फंडमध्ये किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो, ज्याला आपण इक्विटी म्हणतो. तर इक्विटीसाठी होल्डिंग जो पिरियड आहे तो 12 महिन्याचा असेल, तर तो लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स होतो. आणि 12 महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जर मी तो इक्विटी किंवा स्टॉक्स विकला, तर मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सच्या नियमाप्रमाणे इथं 15% टॅक्स भरावा लागतो. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये या ठिकाणी 10% कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. त्याच्यानंतर इक्विटी म्युच्युअल फंड्स हा जो आहे, म्हणजे ज्या म्युच्युअल फंडमध्ये मी जर गुंतवणूक केली, तर मला याच्यामध्ये किती टॅक्स बसेल. तर इक्विटी म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये जर आपण गुंतवणूक केली, तर 12 महिन्यापर्यंत असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो आणि 12 महिन्याच्या पुढे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. 12 महिन्याच्या आत जर आपण म्युच्युअल फंडमधनं पैसे विड्रॉ केली आणि ती रक्कम जर 1 लाखापेक्षा अधिक असेल, तर त्याच्यावरती आपल्याला 15% कॅपिटल गेन टॅक्स लागतो. आणि 12 महिन्याच्या पुढे जर आपण तो घेतला, पैसे विड्रॉ केले, रिडम्पशन केलं, तर 10% कॅपिटल गेन टॅक्स लागतो 1 लाखाच्या वरती. म्हणजे नेट प्रॉफिट आपला 1 लाखापर्यंत टॅक्स नाही आहे आणि त्याच्यावरती जी रक्कम असेल नेट प्रॉफिटची, त्याच्यावरती आपल्याला 10% कॅपिटल गेन टॅक्स लागतो. तिसरा ॲसेट क्लास आहे, त्याला आपण डेट म्युच्युअल फंड म्हणतो. तर डेट म्युच्युअल फंडचा कालावधी आहे 36 महिन्याचा. म्हणजे 36 महिन्याचा होल्डिंग पिरियड याच्यामध्ये असतो. 36 महिन्यापेक्षा कमी असेल तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन त्याच्यावरती ॲप्लिकेबल होतो. आणि तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा तुमचा इन्कमचा स्लॅब जो आहे आणि त्या स्लॅबप्रमाणे तुमचा जो इन्कमचा टॅक्स लागतो, तो जो स्लॅब आहे त्या स्लॅबमध्येच ही रक्कम ॲज अ इन्कम म्हणून धरली जाते. आणि 20% असेल तर 20% प्रमाणे कॅल्क्युलेट होईल. 30%च्या स्लॅबमध्ये असाल तर 30% कॅल्क्युलेट होईल. डेट म्युच्युअल फंडमध्ये 36 महिन्याच्या नंतर जर मी रक्कम रिडम्पशन केली, तर त्याच्यावरती मला 20% कॅपिटल गेन टॅक्स लागतो. आणि 20% कॅपिटल गेन टॅक्स तो पण इंडेक्सेशन प्रमाणे, म्हणजे जेवढा कालावधी मी घेतला असेल त्याच्यामध्ये मूळ प्राईस आणि नंतरची प्राईस इंडेक्सेशनचा एक फॉर्म्युला आहे, त्याप्रमाणे तो त्याच्यामध्ये ॲड होतो. तर 20% प्लस 10% इंडेक्सेशन असा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स डेट म्युच्युअल फंडवरती 3 वर्षाच्या कालावधीनंतर जर डेट म्युच्युअल फंडमध्ये आपण रिडम्पशन केलं असेल किंवा आपण काही रक्कम काढली, तर त्याच्यावरती हा टॅक्स लागतो. चौथा कॅटेगरी आहे तो त्याच्यामध्ये लिस्टेड बॉन्ड्स म्हणतात किंवा डिबेंचर असतात. लिस्टेड बॉन्ड्स आणि डिबेंचर्स याचा कालावधी आहे, होल्डिंग पिरियड 12 महिन्याचा आहे. 12 महिन्याच्या कालावधीनंतर तो लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स गेन होतो आणि 12 महिन्याच्या आधी शॉर्ट टर्म होतो. इथं शॉर्ट टर्ममध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲज पर इन्कम टॅक्स स्लॅबप्रमाणे असेल आणि 12 महिन्याच्या नंतर जर विकला असेल तर त्याच्यावरती 10% आपल्याला विथ इंडेक्सेशन हा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. त्याच्यानंतर रिअल इस्टेट म्हणजे आपण प्रॉपर्टी घेतली असेल, आपण घरं घेतो, घरं विकतो, प्लॉट घेतो, फ्लॅट घेतो, विकतो, तर त्याच्यामध्ये काय होतं, जर घेतलेला प्लॉट किंवा फ्लॅट ही जी प्रॉपर्टी आहे, रिअल इस्टेट असेल, ती 12 महिन्याचा होल्डिंग पिरियड याला कन्सिडर केला जातो. 36 महिन्याचा होल्डिंग पिरियड कन्सिडर केला जातो. 3 वर्षापेक्षा अधिक कालावधी असेल तर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. 3 वर्षाच्या कालावधीच्या आधी मी जर विकली तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स याच्यामध्ये ॲप्लिकेबल होतो. तर रिअल इस्टेटमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स इन्कम टॅक्स असल्याप्रमाणेच लागू होतो आणि लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो 20% हा ॲव्हरेज आहे आणि बाकीचा विचार करता 20.8% हा कॅपिटल गेन टॅक्स लागतो विथ इंडेक्सेशन, 10% इंडेक्सेशन. त्याच्यानंतर आपण सोनं घेतो आणि सोनं विकतो. तर सोन्याचा विचार करता ती एक ॲसेटच आहे, ॲसेट क्लास आहे. तर सोन्याचा होल्डिंग पिरियड 36 महिन्याचा म्हणजे 3 वर्षाचा आहे. 3 वर्षाच्या पूर्वी विकलं तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स होतो आणि तो तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स प्रमाणाच्या स्लॅबप्रमाणे लागू होतो. आणि 3 वर्षाच्या पुढच्या कालावधीला विकला असेल तर 20% विथ इंडेक्सेशन, 10% इंडेक्सेशन हा त्याच्यावरती कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक क्लास आहे की ज्याला झिरो कुपन बॉन्ड्स म्हणतात.
तरी जास्त हे लोक कोण घेत नाहीत. पण हा एक ॲसेट क्लास आहे. त्याचा होल्डिंग पिरियड 12 महिन्याचा असतो. 12 महिन्याच्या पूर्वी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. तो ॲज पर इन्कम टॅक्स स्लॅब आहे आणि 12 महिन्याच्या नंतर आपण ते जर रिडम्पशन केला असेल, विकला असेल, तर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स त्याच्यावरती लागतो आणि तो आहे 10% विदाउट इंडेक्सेशन किंवा 20% विथ इंडेक्सेशन, विच एव्हर इज लेसर. तर याच्यातली कुठली रक्कम कमी असेल टॅक्सची, त्याप्रमाणे आपण त्याची तो फायदा आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त रिअल इस्टेटचा विचार न करता ॲसेट क्लासचा विचार केला, ज्याच्यावरती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो आणि किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो आणि तो कसा लागतो आणि किती लागतो हे आपण आज बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रॉपर्टी सेलच्या संदर्भातले काही नियम आहेत ते आपण पाहू आणि त्यावेळेला आपण त्या गोष्टीचा आपण त्याच्यावरती चर्चा करू. या संदर्भात जर आपल्याला काही शंका असतील तर आपण मला कृपया फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे 8956958683. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.